त्याचबरोबर तुषार नाईक, क्रिश नाईक, रोहन म्हात्रे, मुकेश मते, भावेश म्हात्रे, त्याचबरोबर कल्पेश पाटील आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट टीम यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे। सामन्याला सुरुवात इथे केली जात आहे। सामन्याला सुरुवात होत आहे। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत। सामन्याला पण सुरुवात करायची। बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे। आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये 19 षटकार लागलेले आहेत आणि 10 चौकार। आतापर्यंत हा अपडेट जो आहे आमचे मयूर पाटील सोना भादवड, अतिशय जबरदस्त त्यांचा आवाज देखील आहे आणि ते सुंदर अशा स्कोरिंग करतात या स्पर्धेमध्ये। जशी जशी वेळ आमच्याकडे असेल तसं आम्ही त्यांना आवाज तुमच्यापर्यंत त्यांचा आम्ही नक्कीच पोहोचू। चला, पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे। मॅच ऑन गरजेची आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। सामन्याला सुरुवात देखील आपण इथे करत आहोत। 12 मॅन जोपर्यंत येणार नाहीये, 12वा खेळाडू जोपर्यंत येणार नाहीये तोपर्यंत मॅच सुरू करू नका आपण प्लीज। यस, दिवेकर बॉईज आलेला आहे। एनके स्पोर्ट खांडवल संघाचा 12वा खेळाडू अजूनही पोहोचलेला नाहीये अथवा पॅनलाइज केला जाईल। आपण एक सध्या पाठवून द्यायचं, बॅटिंग कार्ड मधून एक 12वा खेळाडू पाठवून द्यायचे। सामन्याला सुरुवात इथे होत आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते। सुनील शेळके सरांनी ज्या प्रकारे अनाउन्समेंट केला आहे की तुम्ही 11 नाही तर 10 खेळाडू घेऊन खेळा, पण 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवून द्यायचे। हे आयोजक जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही सूचना आहे, लक्षात असू द्या। यस, पहिला चेंडू टाकण्या अगोदर जर आला नाही तर पॅनलाइज केला जाईल, लक्षात असू द्या। सामन्याला सुरुवात राज तरे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। फास्ट अँड च्युरियस गोलंदाज तयारीमध्ये आपण पाहतोय। तसेच लगेच आमचे मित्र युट्यूबशी जोडलेले आहेत। प्रतीक दिवेकर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज टीम मध्ये हरीश दिवेकर पाहायला मिळते। मुकेश दिवेकर भरपूर कालानंतर आज टीम मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि राज तरे असंही रबर बॉल स्पेशलिस्ट आहे। आज टेनिस क्रिकेट बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। राज तरेचा पहिला चेंडू सुरगेश श्यामने केलेली इन राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू टाकलेला आहे। ब्लॉक हॉल मध्ये सुरुवात चांगली केली आहे राज तरेने। राज तरे रायझिंग स्टार ठरलं होतं पर्व 3 मध्ये बीटीपीएलचं। आज गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे। पियुष आणि राहुल ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते। स्ट्रायकिंग वर फलंदाज पियुष, नो स्ट्राईकला राहुल, गोलंदाज राज तरे, राईट आर्म ओव्हर द विकेटने। ऑफस्टिकचा चेंडू चांगला कट केला, चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट। गलीमध्ये शतरक्षक आहे तिथे, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये तिथे, मात्र अडवण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला। धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत। 3 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय। निखिल होते तिथे, जर्सी क्रमांक 22, लेट मगर ग्रेट, 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी। आज संपूर्ण दिवेकर जे आहेत एकत्र येऊन खेळत असताना या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे। ही संकल्पना निलेश दिवेकर यांची असावी, कारण की चांगला क्रिकेटर आहे। राज तरे राईट आर्म ओव्हर द विकेटने आपटलेला हा चेंडू होता। हुक केलाय चेंडूला खाली क्षेत्रामध्ये हरीश, चेंडू मागे आलेला आहे, मात्र हरीश भरपूर दूर राहिला आणि चेंडू सीमारेखा पार येतोय चौकार। खेळ मी जवळून बघितलेला आहे। बॅटिंग कार्ड 6 ते 7 नंबर पर्यंत असा आहे की कधीही षटकार ठोकू शकतात, मात्र सुरुवात केली आहे राहुलने चौकाराने। राज गोलंदाज सामने गॅलरी इन कडून अति वेगवान गोलंदाज आहे, मात्र वेग कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे।
पहा पुन्हा एकदा थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न ऑफस्टिकचा चेंडू होता. पॉइंटवर खेळलाय, डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. प्रांश श्रीमंत ठाकरेचा पाडा टीमचे कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे, कारण की आपण ड्रॉ करणार आहोत या पहिल्या 6 संघांमध्ये. जिथे जिंकलेल्या संघाचा ड्रॉ होईल. प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा आणि अद्वैत इलेव्हन पिंपलघर आणि या मॅचचा विजेता संघ. पुन्हा एकदा चेंडूला त्याच दिशेने खेळलेला आहे. पुन्हा एकदा निखिल चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. भरपूर वर्षानंतर हे खेळाडू आज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दिवेकर बॉईज, सुमित तांडेल देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे खेळताना टीम मध्ये. विशालला देखील आपण पाहत आहे. चांगले चांगले खेळाडू घेतलेले आहेत. टीम चांगली बनवली मुकेश आणि निलेशने. मात्र घरचा संघ आणि घरचा आहे तर चांगला खेळ देखील होणं फार महत्वाचं आहे. गावातील जवळजवळ 5 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये. भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून स्विच इट पल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खराब देखील होता आणि गोलंदाजीसाठी चांगला देखील होता. रायझिंग डिलिव्हरी होती. तर षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. स्वप्नील सरांचा इशारा आलाय की हा षटक कंप्लीट. धाव संख्या धावफलकावर 9 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे एनके स्पोर्ट खांडवाल टीम संघाची. आज ग्रामीण मॅचेस जर बघितलं आपण, वीर बजरंग कारेवली या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. त्यानंतर तुम्ही सरवली संघाला देखील पाहणार आहात या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पिंपलघर, देवरुंग, वाघविल, ओमसाई पिसे, मयूर एंटरप्राइजेस बादवड आणि एनआर बोरपाडा या सर्व संघांना 8 संघांना इन ऍक्शन मध्ये तुम्ही संध्याकाळी बघणार आहात. ग्रामीण फॉर्मेट ठाणे जिल्हा गटातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 निलेश दिवेकर गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया निलेश कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आज भरपूर दिवसानंतर हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नवीन नवीन खेळाडू देखील टीम मध्ये आहेत. त्याचबरोबर काही वर्षापूर्वी खेळलेले खेळाडू आज जागृत झालेले आहेत असं म्हणूया दिवेकर बॉईज संघासाठी. पहिला चेंडू हा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक चेंडू खाली आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. हरीश याने चांगली झेल पकडली आहे आणि बॅटर आउट. पहिला विकेट. हरीशने ज्या प्रकारे ही झेल पकडली आहे ना, सेलिब्रेशन भरपूर केला होता हरीशने. हरीश दिवेकर आज टीम मध्ये. रुपेश नाईक, भूषण नाईक आज असं वाटतं जॉबवर सुट्टी आहे. काही हरकत नाहीये. क्रिकेट आहे, खेळणं फार महत्वाचं आहे. देवांश बबल्याला देखील आपण पाहतोय. आज संघामध्ये टीम कंप्लीट बनवलेली आहे. म्हणजेच इलाका भी आम्हाला, धमाका भी आम्हाला. सुरुवात झाली विकेटनं निलेश दिवेकरच्या षटकामध्ये. प्रांशीरवन ठाकरेचा पाडा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण व्यासपीठावर यायचं आहे. जिंकलेल्या 3 संघामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. व्हीआयपी टाईजवर आपण पोहोचायचंय. निलेश दिवेकर. पुढचा चेंडू ऑफस्टिकचा चेंडू होता. कट केल्या, गलीमध्ये ढकलून दिले. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जात आहे. सिंगलने संघाची धाव संख्या धावफलकावर 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये 22 तुम्हाला पाहायला मिळतंय. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज राहुल एक पिंच हिटर आहे. मोठे फटके नक्कीच खेळू शकतो हा खेळाडू. फुलटाच चेंडूला मैदानामध्ये जागा नसणार आहे, कारण की हा चेंडू चाललाय तारा मंडल मध्ये. येतोय षटकार. सिक्सर देख जबरदस्त अप्रतिम षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. राहुलच्या बॅटमधून येणारा हा कणकणीत षटकार तुम्हाला इथे पाहायला मिळाला. धाव संख्या धावफलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर सांगत आहेत 16 धावा. पुढचा चेंडू निलेश दिवेकरचा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, सिंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना बघितलं आपण यावेळेस. अगदी जो क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये चेंडू टाकला होता
आणि राहुल शेवटच्या मोमेंटला बघितला की जाऊन दिलं चेंडूला. त्या प्रकारे खेळ झाला होता मागच्या चेंडूवर. कमबॅक करताना गोलंदाज निलेश. ऑफस्टिकचा चेंडू फॅटची एज घेतली होती. आणि असा आपण क्षण जर बघितला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो जेव्हा बॅटला चेंडू स्पर्श होतो आणि अगदी एष्ट्यांवर जात असतो. मात्र पायाला चेंडू बर झाला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतो निलेश दिवेकरेच्या माध्यमातून. संध्याकाळी 6 वाजता हा खेळाडू सराव करण्यासाठी ग्राउंड नंबर 3 आयटीआय कॉलेजच्या समोर नक्कीच उपस्थित असतो आणि त्याचा सराव आज टीम मध्ये कुठेतरी चांगला आहे. मात्र धावा देखील बनत आहेत. अजून एक ब्लास्ट राहुलच्या बॅटमधून येते षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीवर झालेल्या आहेत. आमचे स्कोरर सांगत आहेत 22 धावा 22. शतरक्षण लावून घ्यायचं आहे. प्रांशी 11 ठाकरेचा पाडा सोबतच अद्वैत 11 पिंपलघर या दोन्ही संघाच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं आहे या व्यासपीठावर. आज तुम्ही सकाळपासून आवाज ऐकताय मनोहर तरे सरांचा आवाज. A1 सूत्रसंचालन. आता नुकतंच अग्रिमोत्सव संपन्न झालं. कव्हरेज दिला होता मनोहर तरे सरांनी. सोबतच त्यांचे मोठे बंधू रवींद्र तरे सर देखील तिथे होते. त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. त्यानंतर व्हॉइस ऑफ मुरबाड खास करून ते आदर्श शिक्षक आहेत सुनील शेलके सर. त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकताय. आपण ड्रॉ करत आहोत आपण या व्यासपीठावर. सुनील शेलके सर आहेत तिथे. नक्कीच आपण सर हा ड्रॉ कंप्लीट करायचा आहे. माईक देखील तिथेचीच आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता गोलंदाज इथे तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी चर्चा जी आहे रुपेश नाईक याच्यासोबत केली जात आहे गोलंदाजीमध्ये. नक्कीच रुपेश नाईकच आलेला आहे गोलंदाजीमध्ये. आणि आपण पाहता टीम मॉनिटर ड्रॉ होत आहे. जाऊया आपण. मुकेश मते तिथे आहेत आणि त्याचबरोबर तन्मय मालवकर आहेत. तर आपण ड्रॉ कडे बोलत आहोत. मॅच ऑन असेल. O2 सुनील शेलके सर. आपण इथे ड्रॉ करत आहोत. बघा ज्या संघाची चिठ्ठी निघणार आहे तो क्वालिफिकेशन राऊंडला पोहोचणार आहे. अद्वैत 11 क्वालिफिकेशन राऊंडला पोहोचलेली आपण बघतो. याचा अर्थ प्रांशी 11 आणि मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्यातील विनर यांची मॅच तिकडे होणार आहे. यस इट्स O2 यू संदेश. थँक्यू सर. एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि येतोय त्याच्यावर षटकार. चैतपाकाची बहिणी येईन तुझी मी जत्रला जत्रला जत्रला. रुपेश नाईकची गोलंदाजी चांगली आहे हे मी नक्कीच सांगू शकतो. मात्र भरपूर कालानंतर तो क्रिकेट खेळतोय आणि कुठेतरी आता राहुल त्याचा समाचार घेताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6 बाय राहुल ऑन फायर नाव. आलेली आहे. हे सन्माननीय सुनील नाईक साहेबांना आपण बघतायत. त्याचबरोबर हे सर्व आमचे आयोजक आहेत. तन्मय मालावकरला आपण पाहताय भावी नगरसेवक आणि त्याचबरोबर संपूर्ण आमचं VIP टाईज सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक लागली गेली आहे राहुलच्या माध्यमातून NK स्पोर्ट खांडवाल संघाच्या नावावर. अजून एक उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक या षटकातील 3रा आणि 4था षटकार राहुलच्या बॅटमधून.
क्या बात आहे, एक जबरदस्त इनिंग खेळताना आपल्या संघासाठी राहुलच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निव्या कंपनीचा चेंडू आहे आणि त्या चेंडूची चामडी लोळवली जात आहे. गोलंदाज रुपेश नाईकला दिन में तारे दाखवताना आता हा चांगला चेंडू टाकला गेलाय. एक धाव त्याच्यावर देखील मिळाली आहे राहुलला. राहुल आता वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 36 धावांवर पोहोचलेला आहे आणि टीमची धाव संख्या झाली आहे 42 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आज यादगार इनिंग पेश केली आहे राहुलने. आज असं वाटतं की अर्धशतक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू रुपेश नाईकचा. ओ दांडी गुल केली आहे, स्टंप खुल्ले ठेवले होते आणि बॅटर आउट. इथे दुसरा विकेट प्राप्त केलेला आहे दिवेकर बॉईज टीम संघाने. चेंडू आणि सरळ एस्टनवर लँड झाला होता. पुन्हा एकदा विश्वासाने गोलंदाजी दिलेली आहे राज तरे या गोलंदाजाला, ज्याने पहिला षटक टाकलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या. आता हेही देखील विसरून चालणार नाहीये. निलेश दिवेकरने देखील 13 धावा दिल्या. एक विकेट मिळाला होता आणि तब्बल या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. या मॅचच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत, कारण की या मॅचचा विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे तो म्हणजेच फ्रान्स 11 ठगऱ्याचा पाडा. धाव संख्या 42 धावा धावफलकावर 42. आमचे डीजे विवेक अतिशय जबरदस्त फ्लाइंग डीजे लावलेला आहे या स्पर्धेमध्ये. त्याने ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा अटॅक सुरू झालेला आहे. आज राहुल थांबणार नाहीये. मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे आणि त्या प्रकारचा अटॅक मैदानाच्या आतमधून तुम्हाला पाहायला मिळत आहे. अजून एक मोठा फटका. हा चेंडू देखील सीमेच्या बाहेर. राजला देखील आता चोपताच ठेवल्या बॅटर राहुलने. गुड बॅटिंग. याच्या अगोदर आई एकविरा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अजय पाटील यांच्या शो मध्ये देखील राहुलने अर्धशतक झळकवलं होता. त्याच्यामध्ये एका इनिंग मध्ये 11 षटकार या खेळाडूने ठोकले होते. आतापर्यंत 7 षटकार ठोकलेले आहेत आणि आता तो खेळत आहे 48 धावांवर. पहिला अर्धशतक पहिल्या दिवसामध्येच पाहायला मिळेल की काय? काय बॅटिंग पाहायला मिळतंय. एनके स्पोर्ट खंडवाल एक क्लिअरिस्टिक टीम आहे यावर्षी. चालू हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स होता आहे. मात्र कुठेतरी एकोबा नाहीये संघामध्ये. काही खेळाडू ऍब्सेंट असतात नेहमी. 10 ते 9 खेळाडू पोहोचत असतात. मात्र आज किती खेळाडू आलेत नक्कीच फिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र सध्या राहुल ऑन फायर नाव हॅट्रिक वर आलाय. हा चेंडू चांगला टाकलाय. कार्पेटच्या साईने चेंडूला कव्हर मध्ये खेळलाय. फिल्डिंग चांगली. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नकारलाय तिथे. एकच धाव. आता एक धाव दूर राहिलेला आहे असंच म्हणूया आपण. राहुल नो स्ट्राईक वर आलेला आहे आणि धाव संख्या 55 धावा धावफलकावर. 49 धावा 14 चेंडू मध्ये आतापर्यंत बनवलेल्या आहेत राहुलने. आता मानव स्ट्राईकला आलाय. गोलंदाज राज तरे. हा चेंडूला टर्न केले. फक्त संधी दिली आहे राहुलला की आपलं अर्धशतक पूर्ण कर. एक चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या 56 धावा धावफलकावर. अब तक 56. आज दिवेकर बॉईजचे गोलंदाज थोडेसे निराश दिसत आहेत, कारण की प्रत्येकी गोलंदाज धावा देतोय. राजने 9 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मात्र षटकार खाल्ल्यानंतर थोडस कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते राज तरेच्या माध्यमातून.
राईट आर्म ओ द विकेटने 23 धावा आतापर्यंत दिल्यात. पुन्हा एकदा कट केलाय आणि या स्पर्धेचं पहिला अर्धशतक बॅट अप करायची आहे राहुल, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक झळकवलेला आहे. क्या बात आहे, गुड बॅटिंग. या स्पर्धेचं पहिला अर्धशतक राहुलच्या नावावर गेलेलं आहे, ज्याने 15 चेंडूमध्ये 50 म्हणजे अर्धशतक झळकवलेलं आहे. असंही एसीची बॅट आहे, चोपताच ठेवला आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक, शतरक्षक आहे मात्र रुपेश नाईक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. आज मानवचा काही सूर ताल पाहायला मिळत नाहीये, प्रयत्न त्याचे देखील जारी आहेत. सिंगल डबल. चार षटकाचा खेळ समाप्त, 58 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. शतरक्षक लावून घ्यायचंय. पाहूया कोणता गोलंदाज आहे तो कमीत कमी धावा खर्च करेल आणि हा टार्गेट जो आहे 70च्या आतमध्ये ठेवेल. कारण की 58 झालेले आहेत आणि एनके स्पोर्ट खांडवाल संघाचं देखील लक्ष असेल की 70+ धावा. हे बॅटिंग कार्ड दाखवला जात आहे. जबरदस्त राहुलचं बॅटिंग कार्ड, ज्याने 34 नक्कीच इनिंग्स अर्थात या चालू हंगामाचा हा स्कोर कार्ड राहुलचा दाखवला जात आहे, ज्याने 244 धावा आत्ता सध्याच्या घडीला बनवलेल्या आहेत. त्यामध्ये 16 षटकार 16 चौकार. क्या बात आहे. प्रिन्स मूवीज आहे, काहीही करू शकतात. आमच्यापर्यंत जी नावं पोहोचलेली आहेत त्या नावानेच आम्ही अनाउन्समेंट करू. तुमचा 12वा खेळाडू असंही इथे उपस्थित नाहीये. खराब चेंडू, फायदा घेता आला नाहीये. आता धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि धाव देखील कंप्लीट झालेली आहे. पाहूया पंच काय. यस, वाईट इज वाईट, कारण की लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू. 1+1 2 धावा. नक्कीच चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. कौतुक करेल मी राज तरेचं, ज्याने आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा वाचवल्या, अथवा चौकारच झाला असता. धाव संख्या 60 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. शतरक्षक हरीश आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. आम्हाला माहिती मिळते की बॅटर साहिल आहे. काही हरकत नाहीये. आम्हाला राहुल नाव माहिती मिळाली होती. साहिल हा खेळाडू खेळत आहे. आमचे ऑपरेटर प्रिन्स मूवीज, आपण नक्कीच थोडंसं करेक्शन करून घ्यायचं आहे. ऑफस्टिकचा चेंडू गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मागच्या बाजूला चेंडू हा स्पर्श झाला होता. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल संघाची धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळते 65 धावा. 62 धावा झालेल्या आहे. 62. थोडीशी चुकीची करेक्शन. आता सुरक्षित स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या 3 चेंडूवर एक वाईट आलाय आणि 4 धावा. म्हणजेच पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला. शतरक्षक दूरवर आहे आणि चेंडू चालला सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. हातामध्ये हा चेंडू गेला होता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. छेल सुटली जात आहे. मी अगोदरच म्हटलं होते की भरपूर उशिरा नंतर हे खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये जोडलेले आहेत. ताल जमत नाहीये. धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत 68 धावा. पुढचा चेंडू प्रशांत दिवेकर. पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला. शतरक्षक आहे तिथे हरीश. ओ माय गॉड, प्रयत्न चांगले झाले होते, मात्र धाव कंप्लीट झालेली आहे.
प्रशांत राईट हॅम ओव्हर द विकेट. सामने गेलेली कडून मानव सज्ज होत आहे. थोडस रनअप चुकला गेलाय. आज दिवेकर बॉईज टीम बनली आहे. गावातील 5वा संघ तयार झालेला आहे. निलेश दिवेकर, मुकेश दिवेकर, निखिल दिवेकर, हरेश दिवेकर आणि सर्व दिवेकर बॉईज जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ तयार केलेला आहे. चालू हंगामासाठी तुम्हाला शुभेच्छा. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव देखील पूर्ण केली जात आहे. 22चा इशारा पंचाच्या माध्यमातून षटक देखील समाप्त झालेला आहे. म्हणजेच 5 षटकांचा खेळ इथे समाप्त. 10 धावफलकावर झालेल्या आहेत. 70-71 धावांचं एक विशाल लक्ष्य आत्ताच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजेच NK स्पोर्ट कांडवाल संघाच्या माध्यमातून ज्यावेळेस बॅटिंग करण्यासाठी दिवेकर बॉईज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल, फिल्डिंग करण्यासाठी NK स्पोर्ट खांडवाल संघ उतरेल, तेव्हा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण कैलासवासी प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ मुरबाड आता नुकताच बारामतीमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. सुनील शेळके सरांचा आवाज तुम्ही पुढच्या डावामध्ये ऐकणार आहात. धन्यवाद. तर 70 धावा त्याने धावपलकर जोडल्या. 71चं टार्गेट इथे दिवेकर बॉयच्या समोर ठेवण्यात आलेले आहे. आणि बल्क ऑफ द रन्स हॅव बीन स्कोर्ड बाय बॅटर राहुल. ही हॅज स्कोर्ड 58 रन्स अँड दिस इज द फर्स्ट अप सेंचुरी ऑफ दिस टुर्नामेंट. पहिलं अर्धशतक खरं तर त्याच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. 7 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्याचबरोबर 2 चौकार आले होते. चौकारांपेक्षा षटकार अधिक खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या रूपाने आपण पाहिलेला होता. त्याचमुळे आता खरी कसोटी आहे फलंदाजीची, तीच म्हणजेच दिवेकर बॉयजच्या. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर आपण या क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड येथून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरू झालेली आहे. स्पर्धेचा आज पहिलाच दिवस आहे. आज तुम्हाला ओपन ग्रामीण फॉर्मॅटमधून भिवंडी, त्याचबरोबर पनवेल तालुका असेल, शहापूर असेल, त्याचबरोबर वाडा असेल आणि इतर अनेक तालुक्यांमधून संघ इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. जय बजरंग कारिवली, त्याचबरोबर सरवली अशी ही पहिली लढत असणार आहे. पिंपळगर संघ देवरुंग बरोबर खेळेल. वाघबीड आणि ओमसाई पिसे असा हा सामना असेल. मयुरेश भादवड आणि NR बोरपाडा यांच्या दरम्यान
शेवटची लढत आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात झालेली आहे. श्याम नाईक गॅलरी मध्ये चेंडू जाऊन जी गुळवी साहेबांची इतकी मोठी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे ती खेळत असताना तुम्ही गांभीर्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचमुळे इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला सामना खेळण्यासाठी जायचा असेल तर प्रॉपर ड्रेस कोड मध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टी शर्ट, ट्रॅक आणि शूज ह्या तिन्ही गोष्टी पुट ऑन करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरावं लागेल. अदरवाईज तुम्ही खेळू नका असा सक्तीचा इशारा इथे आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. 12 धावा धावपलकोर बनले गेलेले आपण बघतो. धावा बनवायचे 71. पहिला डाव गाजवला एनके स्पोर्ट्स खांडवळच्या राहुल या फलंदाजाने. दुसऱ्या डावामध्ये पाहायचे दिवेकर बॉईजचं प्रत्युत्तर कसं असणार आहे. याच मैदानावर सराव करणारा हा संघ आहे दिवेकर बॉईज. होम ग्राउंडवर फलंदाजी करतायत त्याचमुळे इथे या मैदानाची जी प्राप्त परिस्थिती आहे ती त्यांना नेमकी माहीत आहे. परंतु कधी कधी एक प्रश्न असा होतो की एखाद्या विशिष्ट स्पर्धेचं ज्यावेळेस आयोजन होतं त्यावेळेस खेळपट्टी ही नव्याने बनवली जाते. तो एक तेवढा फरक असतो. इतर वेळेस सराव करत असतानाच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या ॲज इट इज तुम्हाला वापरायला मिळू शकतात. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आखू टप्प्याचा इथे आडव्या बॅटने खेळला गेलेला आहे. स्क्वेअर कटचा हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. डीपेश पॉइंट रिजन मध्ये एक धाव मिळते. याचबरोबर हे षटक इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर गेली तर एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 13. 71 बनवायचे निर्धारित 5 षटकांचा जर आपण विचार केला तर 13.62चा रिक्वायर्ड रन रेट आपण खरं तर निश्चितच इथे बघणार आहोत. पेनल्टी ऍड केली जात आहे त्याचमुळे 13 जिकडे धावा बनल्या होत्या त्यामध्ये 2 धावा अधिक इथे आम्ही ऍड करत आहोत आणि त्याचमुळे एकूण धावा बनलेले आहेत पहिल्या षटकाच्या अंती 15.
तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण सगळेजण अनुभवतात. आज आजच्या दिवसातील सिटी एमर्जिंग फॉर्मॅटमधून भिवंडी एमर्जिंग फॉर्मॅटमधून पहिला सामना जिंकला होता, तो म्हणजेच प्रांची 11 ठाकरेचा पाडा याने बालाजी सरवलीला त्याने एकतर्फी मात दिली होती. अद्वैत 11ने जगदीश शाविंद्राला तिकडे पराभूत केलं आणि ते दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आपण पाहिलेले आहेत. दिबेकर बॉयज आणि NK खांडवळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. ज्या फलंदाजाची फलंदाजी चर्चेत राहिली होती, या स्पर्धेतील पहिलं व्यक्तिगत अर्धशतक ज्याने झळकावलं होतं तो राहुल गोलंदाजीच्या मार्गावर. फुलटॉस राहुलला इथे फेकून दिलेले आहे सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. त्याचबरोबर सोनादेवी टेमघर कडून खेळत असताना अत्यंत चांगला खेळ गेली अनेक वर्ष त्यांनी केलेला आहे. सोनादेवी टेमघर यांच्या वतीनेही या स्पर्धेला शुभेच्छा मिळत आहेत. आपल्या सर्वांचं विशेषत्वाने जितू शेठ फुलोरे आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. जितू फुलोरे म्हटलं की फलंदाजी आक्रमकतेने काढणारं नाव, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना हातभर वळणदार चेंडू हाताळण्यामध्ये ते गेली अनेक वर्षे यशस्वी ठरत आहेत आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण सुद्धा त्यांचं अत्यंत चर्चेत राहतं, दर्जेदार असतं. यावेळेस हा पामपूल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत परंतु फार दूर उभं राहिलेले आहेत. याचमुळे पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघू. एक्झॅक्टली कुठे चेंडू तिकडे लँड झालेला आहे यासाठी पंच तिसऱ्या पंच मूवीज. इट्स ए 4 रन्स, 1 बाउन्स वर दी रोप. चौकार इथे निश्चितच निर्देशित केला जात आहे. या पद्धतीच्या फटक्यांची वारंवार गरज असेल कारण समोरचं आव्हान आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये एका तरी गाठायची आहे. हा बघा एक टप्पा घेतला अगदी जस्ट बिफोर बाउंड्री लाईन. फुलटॉस आणखी एकदा समोरच्या दिशेने फोर्स करतायत. ज्या दिशेने चेंडू आलेला आहे तुमच्या समोर त्याच दिशेने तुम्ही जर खेळला तर अधिकच्या धावा तुम्हाला तिकडे मिळू शकतात. कधी कधी खेळाडू पूर्व अनुमान दाखवत असताना त्याला आपण प्री डिटर्मिन्ड शॉट म्हणतो, अगोदरच ठरवतात की ह्या दिशेने आपल्याला खेळायचं आहे. त्याचमुळे त्या पद्धतीने खेळण्यापेक्षा मला असं वाटतं ऑन द मेरिट ऑफ द बॉल ज्यावेळेस फलंदाज खेळतात त्यावेळेस त्यांची फटकेबाजी अत्यंत चांगली असते. समोरच्या दिशेने खेळतायत. इथेही लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत. मिसटायमिंग फटका होता. बॅटचा चेहरा सुद्धा जास्त खुललेला आपण पाहिला होता. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना ॲज अ बॅटर तुमचा फोकस चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बॉडी बॅलन्स चांगला ठेवायचा असतो आणि त्यानंतर मग टेक्निक उरते. या तिन्ही गोष्टींचा संगम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला नव्हता. फुलर यांचा चेंडू अधिकची ताकद ज्या वेळेस तुम्ही वापरायला जाल त्या वेळेस चेंडू पैचा संपर्क आल्यानंतर मिसटायमिंगचे बरेच फटके त्यातून जनरेट होत असतात. फलंदाजीचं तंत्र ज्यावेळेस तुमचं चांगलं असतं त्यावेळेस ती फलंदाजी पाहणं हे सुद्धा प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. कधी कधी काही फलंदाज अधिकची ताकद वापरतात, काही फलंदाज कलात्मक फटके दाखवत असतात. आणखी एकदा फुलटॉस पुन्हा एकदा उडवलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर करतोय इथे फलंदाज आणि याचमुळे चेंडू अंतिमता सीमा पार हवाई मार्गे. एअर स्ट्राईक बाय बॅटर, सिक्सर.
3 षटकांचा खेळ उरतोय. 38 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 षटकं आणि 38 धावा असं समीकरण आहे. फार मोठं समीकरण निश्चितच नसणार आहे, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण खेळ पाहिलेला आहे या खेळपट्टीवर फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही खेळपट्टी आहे. बॅटिंग पॅराडाईज विकेट वी कॅन कॉल इट. फलंदाजी अत्यंत चांगली होते या खेळपट्टीवर. मातीची खेळपट्टी विशेषत्वाने बनवली गेलेली आहे. त्याचबरोबर पाटा पिच आहे, सपाट विकेट ज्याला आपण म्हणतो. चेंडूला चांगला बाउन्स मिळतो. जिथे जिथे चेंडूला चांगला बाउन्स मिळतो तिथे तिथे फलंदाज त्या कंडिशन्स एन्जॉय करत असताना फलंदाजी करत असतात. त्याचमुळे 3 षटकांमध्ये 38 धावा रोखण्याचं काम इथे करावं लागेल. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना, अर्थात NK खांडबलच्या गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्यामध्ये 18. तिसरं षटक मानवच्या वतीने हाताळलं जात आहे. सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. व्हॉट ए ग्रेट कॅच. काय झेल इथे टिपलेला आहे या गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. रिॲक्शन टाइम खूपच कमी होता. निमिष मात्र वेळेमध्ये चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली आणि स्वतःचा फॉलो थ्रू कंट्रोल करत असताना इथे झेल टिपलेला चेंडूला सामावून घेतलं. हा सर्वोत्तम झेल या स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा. गजेंद्र भाईला सारे मिळून शुभेच्छा देऊ आपण गजेंद्र भाऊला. गजेंद्रजी गुडवी साहेब यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्याचमुळे सर्व ऑफिशियल्सच्या वतीने, सगळ्या क्रिकेट खेळाडूंच्या वतीने, चाहत्यांच्या वतीने आम्ही गजेंद्रजी गुडवी साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहोत. समोर खेळलेत, काय फटका खेळलेला आहे. उंच उंच चेंडू आभाळाच्या दिशेने जातोय. अंतिमतः चेंडू सरळ ब्लॅक स्क्रीनवर जाऊन धडकतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. दिबेकर बॉयजचा डाव बहरत चाललेला आहे आणि त्यातच 40+ चे दर्जेदार क्रिकेटर सुनीलजी दिबेकर साहेब सुद्धा एन्जॉय करतायत. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने यावेळेस खेळण्यात आलेला आहे. लॉफ्ट केलं होतं, आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका आपण बघतो. एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आहे. आक्रमकता आणि संयम या दोघांचा संगम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. एकूण धावांचा विचार केला तर 40 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मयूर यांच्या पद्धतीने स्कोरिंग अत्यंत चांगलं केलं जात आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्कोर कार्डवर जे ते लिहितात त्यापेक्षा अधिक माहिती ते व्हर्बली आम्हाला देत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. कालच्या दिवसामध्येच मी ती चर्चा JP अर्थात जयेश पाटील आयोजित त्या ओवळीकर चषकामध्ये केली होती की स्कोरर साठी किंवा गुणसंख्या लेखकासाठी 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे एकाग्रता हवी आहे. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय ते टिपण्यासाठी त्याच्याकडे निरीक्षण क्षमता चांगली हवी आहे. सुस्वाभाविक स्कोरर असला पाहिजे, त्याचा हस्ताक्षर चांगला हवाय. या सगळ्या गोष्टी स्कोररकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी स्कोरर हे तापट स्वभावाचे भेटतात आम्हाला आणि त्यामुळे काय होतं की एखादी विशिष्ट माहिती आपल्याला जर हवी असेल तर ती पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जर आपण विचारणा केली तर मग त्यांची रिप्लाय ही वेगळीच असते, प्रतिक्रिया वेगळ्या पद्धतीने मिळते. काल युवराज केने यांचं स्कोरिंग सुद्धा मी अनुभवलं, चांगलं करतात युवराज. त्याचमुळे स्कोररची जबाबदारी फार मोठी आहे. स्कोरर हा समालोचकाच्या पाठीचा कणा आहे असं आपण स्टेटमेंट बऱ्याचदा ऐकतो आणि ते खरं आहे तितकं. फक्त आणि फक्त एक चांगलं वाक्य तयार करावं म्हणून समालोचक ते बोलत नसतात. 13 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. यावेळेस इथे पूल केलेले, खेचून मारलेले, अतिरिक्त उंची मिळाली होती, ती चांगली टॅकल केली. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात आहे आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण आहेत. मयूर हे स्वतः चांगले समालोचक आहेत, त्याचमुळे त्यांना समजतं की समालोचकाला काय हवंय आणि तेच ते फीड करण्याचा प्रयत्न करतात. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे स्कोररचा. स्कोररला समजायला हवंय किंवा स्कोररला फार लवकर समजलं पाहिजे की समालोचकाला कोणती माहिती हवी आहे आणि ती त्याच्याकडे तयार हवी आहे. भिवंडी तालुक्यातील स्कोरर्सचा जर विचार केला तर अनेक स्कोरर्सनी त्यांना प्रस्थापित केलेले. अल्पेश गायकवाडचं नाव सगळीकडे गाजत असलेलं आपण बघतो, परंतु ज्ञानेश्वर मुकादम हे असं नाव आहे की ज्यांना कोणत्याही सूचनेची गरज नाही. त्यांचे स्कोरिंग अलीकडे
फार चर्चेत राहिलेलं आहे. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेली आपण बघू शकू आणि 3 षटकांच्या अंती धावपलकर धाबा जोडल्या गेलेले त्या म्हणजेच 43-43 आणि एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. बनवायचे धावा एकूण 71. त्याचमुळे इक्वेशन आपण बघूया 12 चेंडूंचं काय राहिलेलं आहे. मला असं वाटतं 28 धावा गरजेच्या असतील इथून पुढे 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण 14.00 ची धावगती राखायचे सामना जिंकण्यासाठी. दुपारचं सत्र आहे, मातीची खेळपट्टी अत्यंत टणक ठोस आणि त्याचमुळे इथे फलंदाजी बहरत असलेली आपण बघत आहोत. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पार न फेडणारी फलंदाजी आतापर्यंत फलंदाजांनी केलेली आहे. त्याचमुळे मजा येणार आहे या सामन्यामध्ये रंचेसमध्ये. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाज क्रमांक 4 साठी भावेश तयार. स्ट्रायकिंगला बॅटर राज तो एंडला चेंडू जाऊन आदळतोय. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतील का हे पाहायचं आहे. ताळमेळ बिघडलेला आहे. या अगोदर सुद्धा एकदा असं घडलं होतं आणि तिथे फलंदाज बाल बचावले होते, परंतु इथे आता फलंदाज बचावत नाहीयेत. ज्याचं मरण आलं त्याला संदेश कुठेही घेऊन जा, तो मरणार म्हणजे मरणारच. फलंदाज बाद. कोणी किती बी कर धडपड असा समाजसेवक होणार नाही. कोणी किती बी कर धडपड साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात मैदानाच्या आतमध्ये राज खेळत आहेत. संतोष तरे यांचे ते सुपुत्र आहेत. 40+ मधील एक दर्जेदार नाव संतोष तरे. गांभीर्याने क्रिकेट कसं खेळावं हे त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर क्रिकेटमध्ये प्लॅनिंग कसं असावं, क्रिकेट सिरियसली का खेळावं, या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. देवांश पाटील यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार दाखवले तर कल्पेश पाटील यांच्या वतीने 555 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. कुलदीप थळे सर मागे वळत आहेत. त्यांच्या वतीने हा चेंडू वाईट घोषित केला गेलेला आहे. भादवड गावचे पवन केने या पद्धतीने त्यांचा उल्लेख होतोय. एखादं संबोधन जर तुम्हाला मिळत असेल तर त्या पद्धतीची कामगिरी तुम्ही केलेली असते म्हणून ते मिळतं, अदरवाईज ते मिळत नाही. चांगला विषय आलेला आहे आपल्या समोर, चर्चा करूच. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस एखाद्या माणसाला ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याच्या अवतीभोवती मित्रांचा गराडा असणं गरजेचं आहे. नाहीतर ज्याच्याकडे एकही मित्र नाही अशाला दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणता येत नाही. ज्याने आपल्या आयुष्यभर दातृत्व स्वीकारलेलं आहे त्यालाच दानशूर राजा असं म्हटलं जातं. अदरवाईज गावच्या सप्त्यामध्ये 51 रुपयाची पावती फाडत असताना 1000 प्रश्न विचारणे अनेक जण असतात. त्यामुळे त्यांना दानशूर नेते असं पण किंवा दानशूर राजा असं म्हणता येत नाही. या परिसरामध्ये असे अनेक नामांचा उल्लेख आपण करू शकू की ज्याने दातृत्व जगाला दाखवून दिलेलं आहे. अनेक चांगल्या गोष्टींना त्याने बॅक केलेलं आहे. 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. सांघिक संघाच्या 50 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहोत दिबेकर बॉयजच्या वतीने. समोर खेळण्याचा प्रयत्न, फुलल्यांचा चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर वळवण्याचा इथे प्रयत्न गोलंदाजाचा आपण बघितला, त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. बऱ्याचदा मयूर कमी वळण घेणारे चेंडू घातक असतात. अधिक वळण घेणारे चेंडू फलंदाज कधी कधी कम्फर्टेबली खेळतात सुद्धा. याचंही टेक्निकल रिझन आहे. आडव्या बॅटने खेळलेल्या फटका इथे चपराक लगावलेली आहे, स्लॅप केलं आणि याच बरोबर विथ बीमर हा षटकार आला. धावा एका चेंडूवर इथे मिळत असलेले आपण बघतो. 56 बनलेले आहेत. 57 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. बेग युअर पार्डन. आणखी 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू.
गोकुलदासजी पाटील सर जिकडे जिकडे असतील तिकडे तिकडे तुमच्या चेहऱ्यावर आनंदच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्यांच्या ठेवणीतले अनेक विषय आहेत. जेव्हा जेव्हा ते विषय बाहेर काढतात तेव्हा त्यांच्या समवेत असणाऱ्याला ते हसवत असतात, आनंद देण्याचं काम करतात. बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत, यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला फार मोठं महत्व आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई अशा पद्धतीने म्हटलं जातं. आपण लहान असताना आनंदी आनंदी गडे या नावाची कविता प्रत्येकाने ऐकली असेल, अभ्यासली असेल. जिकडे तिकडे चोहीकडे. उजव्या फार बाहेर ट्रीम लाईन ओलांडून जातोय चेंडू आणि त्याचमुळे पंचांनी हे योग्य रीतीने हेरलेलं आहे. एक अतिरिक्त चेंडू सुद्धा हाताळावा लागेल, त्याचबरोबर अतिरिक्त धावपलकर जोडली जाते. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावपलकर धावा बनलेले आहेत, त्या म्हणजेच 59-59. आणखी 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 12 धावा, 7-12. यावेळेस इथे कडा लागते आणि त्याचमुळे चेंडू मागच्या बाजूने जात असलेला आपण बघतोय. थिक एज होती, त्याचमुळे अधिकचा वेग या चेंडूला मिळाला आणि हा चौकार आला. सहा चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. आतापर्यंत त्यातील काही नियम मोडकळीस आलेले आपण पाहिले, ते विशेषत्वाने ड्रेसिंगच्या बाबतीत. पेनल्टी स्वीकारलेली आहे अनेक संघांनी, परंतु इथून पुढे ते चालणार नाही. पुन्हा पुन्हा ती सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. ड्रेसिंग जर व्यवस्थित नसेल, स्पोर्ट्स किट मध्ये तुम्ही जर नसाल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल होऊ नका. स्पर्धा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची आहे. या परिसरातील क्रीडा सरपंचात रोवला गेलेला हा खोवला गेलेला मानाचा तुरा आहे, त्याचमुळे तुम्हाला गांभीर्य बाळगायचंय. यानंतर खेळणारे सगळे संघ सिटी एमर्जिंगचे. 6 चेंडू 8 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आणखी आतमध्ये शिरू शकतो, सामन्यामध्ये विजय मिळवू शकतो, परंतु त्यासाठी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. आता निर्धाव चेंडूंचं महत्व फार वाढलेलं आहे. ते निर्धाव चेंडू किती येतील हे पाहायचं आहे. हनुषच्या वतीने फेकला गेलेला हा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु त्या अगोदर चेंडूने सीमारेषा भेदली. चौकार. चांगली सुरुवात इथे मिळते. विजेता संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊ आणि त्यानंतर टॉस करू आपण. तर सुनील शिलके सर आपल्या सोबत जोडणार आहे टॉस बॉक्स मध्ये. सर आपण आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. अलिबागचा गोड आवाज. काका म्हात्रे आमचे मित्र देखील आहेत आणि त्यांचा आवाज तुम्हाला संध्याकाळी ऐकायला मिळेलच. मात्र सुनील शिलके सर आपल्या सोबत
जुळतायत टॉस बॉक्समध्ये. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच द्या सर आणि त्यानंतर टॉस करून घ्या आपण. राज तरे आपण यायचं व्यासपीठावर. लॉट अनिलजी नाईक त्याचबरोबर रवींद्रजी गुळवी साहेब आपणास विनंती आहे राज तरे याला आपण सामनावीराची बक्षिसं वितरित करा. डीजे ऑपरेटर बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा. राज तरे ज्यांनी 40 धावांची तडाखेबंद इनिंग इथे दाखवली. 14 चेंडूंचा त्यासाठी त्याने वापर केला. 3 चौकार आणि 4 षटकार. राजचा जर्सी नंबर आपण पाहिला तर तो आहे 07 आणि महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने मैदानाच्या आतमध्ये तो बरसला आणि तो ठरलेला आहे या सामन्यातील विजयाचा शिल्पकार अर्थात मॅन ऑफ द मॅच. हॅव अ बिग हँड्स फॉर राज. राज येणाऱ्या सामन्यांसाठी तुला शुभेच्छा असतील. घरचं मैदान आहे. त्याचबरोबर इथे आपण बघितलं की तुमच्या गावातील अनेक प्रेक्षक आहेत. या सगळ्यांच्या समोर खेळत असताना काही दबाव तुमच्यावर होता का? होता, पण टीमला जिंकवायचा होता. दबाव होता, परंतु टीमचा विजय अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे तो निर्धार मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पक्का केला होता. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुमची अत्यंत चांगली राहिली. या खेळपट्टी संदर्भात काय म्हणाल? कसं बिहेवियर आहे या विकेटचं? खेळपाटी खूप छान आहे. खेळपट्टी खूप छान आहे. राज मितभाषी आहेत, म्हणजे अधिक बोलण्याकडे त्यांचा कल नाही, त्यामध्ये त्यांचा विश्वास नाही. कृतीतून बोलत असतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्यांची बॅट तिकडे बोलली होती. राज येणाऱ्या सामन्यांसाठी तुला शुभेच्छा असतील. हे होते राज की जे राहिलेले आहेत या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर. आपण थेट जात आहोत यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकी.